नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेतीबाबा यूट्यूब चॅनलवर. आज या ठिकाणी आपण खूप महत्त्वाचं असं अपडेट पाहणार आहोत. जे काही लाडक्या बहिणींना या संदर्भात काही कल्पना नव्हती, की हे असं काही अपडेट येईल लाडक्या बहीण योजनेसंदर्भात. तर आता या योजनेमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये के-वाय-सी करणं अनिवार्य केलेलं आहे. तर हा नेमका काय प्रकार आहे? के-वाय-सी कशी करता येईल? या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी आपण लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल वेबसाईटला आलेलो आहोत. तर या ठिकाणी आल्याच्यानंतर आपण पाहू शकता, की त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला नवीन प्रकारचं हे नोटिफिकेशन या ठिकाणी दिसत आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात. तर हे अशा प्रकारचं नवीन के-वाय-सी करण्यासाठी अपडेट त्यांच्या पोर्टलला दिसत आहे. पण त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकता, की क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी एरर येत आहे. म्हणजे याचा अर्थ हे पोर्टलवर के-वाय-सी करण्यासाठी लवकरच अपडेट आपल्याला येणार आहे. सध्या चालू नाही या पोर्टलवर के-वाय-सी करणं. फोन वापरत असाल तर त्या ठिकाणी कशाप्रकारे दिसणार आहे फोनवर ते पाहूया कसं दिसतं तुम्हाला ते नोटिफिकेशन. तर मंडळी, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात. तर त्याच्यावर क्लिक करून पाहिल्याच्यानंतर 404 नॉट फाउंड असा एरर आपल्याला परत दिसणार आहे. तर ही ई-के-वाय-सी कधी चालू होणार या संदर्भात नक्कीच अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला देण्यात येईल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.